काय? खाली डोकं वर पाय. अरे महायुतीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. महायुतीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे फडणवीस सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मुर्दाबाद मुर्दाबाद राधाकृष्ण विखे पाटील मुर्दाबाद 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 विखे पाटील मुर्दाबाद दुधाला भाव आज आम्ही राज्य शासनाविरोधात आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत आहेत। आज या नाकर्ते सरकार हे जे शेतकऱ्याचे विरोधी सरकार आहे, या सरकारने आम्हाला लाज वाटते। शिर्डी सारख्या ठिकाणचे शिर्डी विधानसभेचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील या दूध विकासाचे मंत्री आहेत, परंतु या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देऊ शकत नाही। म्हणून आज शिवसेनेच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने राज्य शासनाचा आणि राधाकृष्ण विखे पाटलाचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे। आज आम्ही त्यांना साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही त्यांना दुधाची आज आंघोळ घातली आणि त्यांना हे सांगण्यात येत आहे का आज तुम्ही तरी आता तरी सुधरा आणि हे आज तुम्हाला दुधाचा अभिषेक केला, परंतु तुम्ही जर इथून पुढे 8 दिवसात दुधाला भाव दिला नाही तर आम्हाला गाईचं गोमित्र आणि गाईचं शेण घेऊन येऊन तुमच्या पुतळ्याला लावा लागेल। या सरकारचा नाकर्तेपणा याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतकऱ्यांचं जे होणार नुकसान त्यामुळे हे राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभेचे आमदार प्रतिनिधित्व करतात, हे नाकर्ते सरकारचे मंत्री आहेत। त्यामुळे आम्ही यांचा जाहीरपणे निषेध करतो आणि शिवसेना निषेध करून यांना अल्टिमेटम देतो 8 दिवसात यांनी कोणत्याही परिस्थितीत दुधाचा भाव द्यावा। प्रत्येक ठिकाणी देशात राज्यात दुधाचे हमी भाव आंदोलन चालले, परंतु या सरकारला कुठेही जाग येत नाही। कोथरूड सारख्या ठिकाणी लोक तिथे उपोषणाला बसलेले असतात सुद्धा हे सरकारचे लोक तिथे जात नाही, बघत नाही, म्हणून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो शिवसेनेच्या वतीने। कुठल्या प्रमुख मागण्यांसाठी तुम्ही आधी आंदोलन केलं आहे आणि काय मागणी होती? आम्हाला दुधाला 40 रुपये भाव पाहिजे। दुधाला 40 रुपये भाव ही शेतकऱ्याची मागणी आहे, ती दिली पाहिजे। उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दुधाचे भाव 40 रुपयावर दिले होते, परंतु या आघाडी याच्या युतीच्या सरकारने हे नाकर्ते गद्दार सरकार ज्या टायमाला महाराष्ट्रात अस्तित्वात आलं त्यानंतर ते दुधाचे भाव 20 रुपये 22 रुपये नेऊन ठेवले त्यांनी। शेतकऱ्याला चारा किती महाग झाला, खाद्य महाग झाले, खाद्याचे भाव वाढत आहे पण दुधाचे भाव कमी होत आहे। बिस्लरी 25 रुपये 30 रुपयाला विकतात आणि दूध मात्र हे 20 रुपयांनी विकतात। हे नाकर्ते सरकार हे खाली खेचायचं आहे, त्याकरता आज शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांच्या आदेशाने आज आम्ही शिर्डीत दूध विकास मंत्री शिर्डीचे असल्यामुळे आज आम्ही त्यांचा निषेध म्हणून निषेध करत आहे। ठिकाणी दुधाला 40 रुपये भाव मिळावा यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे। या आंदोलनात आमचं काही स्वतःचे हे नाही, पण आमचं सांगण्याचा उद्देश आहे की आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकार हे विविध फसव्या योजना जाहीर करू राहिले, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका मेवना, लाडका अनका, लाडका तमका, पण आज प्रत्यक्षात काय आहे? महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही। शेतकऱ्याला तुम्हाला जर लाडका भाऊ जर असेल, लाडकी बहीण असेल तर एवढा जर कळवळा असेल तर शेतकऱ्याच्या दुधाला जे 22 रुपये 20 रुपये भाव देतात तर 40 रुपये भाव द्यावा सरकारने। त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी काम करत नाही आणि या फसव्या योजने येऊन फक्त बोलावण्याचं काम सध्या सरकारचं चालू आहे। आम्ही या आजच्या कारवाई करतो, पण अजूनही शेतकऱ्याला भाव 22 आणि 25 रुपयाच्या पुढे भेटलेला नाही। अनुदान देतो म्हणता अजून कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा आलेला नाही। या निमित्त आम्ही 8 दिवसाचा आज अल्टिमेटम दिलेला आहे आणि अल्टिमेटम देताना एकच सांगतो तर पुढल्या वेळेस असं साधं आंदोलन होणार नाही। आंदोलन इतकं तीव्र होईल तर त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रावर त्या आंदोलनाची पाहायला भेटेल। एवढेच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हे महायुतीचं सरकार आल्यापासून 2 वर्षापासून शेतकऱ्यांना हमी भाव भेटाना, दुधाला भाव भेटाना आणि दूध विकास मंत्री आपल्या मतदारसंघात असून पण ते याचा न्याय निवाडा करेना। शेतकऱ्यांचे काही आमरण उपोषण चालू आहे,
काही जणांनी आंदोलनं केले, हे काही 2-3 महिन्यापासून हे सगळे आंदोलनं आमरावती हे चालू आहे, तरी पण ते लक्ष आहे ना. आज आम्ही महसूल मंत्री राधाकृष्ण विखेच्या पुतळ्याला दूध अभिषेक घातला. तो याच्यासाठी घातला का गाय ही पवित्र मानली जाते, तिच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. त्या गाईच्या दुधाने आम्ही याला अभिषेक घातला का व यांना सद्बुद्धी देऊ आणि यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचे हमी भाव त्यांनी द्यावा. आणि तो आणतो शेतकऱ्यांना दुधाला 40 रुपये भाव मागणी, ती 40 रुपये भाव द्यावा, हे त्यांना सद्बुद्धी द्यावा म्हणून आम्ही त्यांना दूध अभिषेक घातला. आणि आज आपल्या पुरातन याच्यामध्ये मानले गेलेले गाईच्या पोटामध्ये ते आणि तिच्या याने पाहू जर या 8 दिवसामध्ये जर त्यांना सद्बुद्धी आली आणि त्यांनी भाव वाढून दिलं तर ठीक, नाही तर पुढच्या वेळेस गाईच्या शेणाने आणि मूत्राने आम्ही त्यांना अभिषेक घालू, ही आमची शिवसेनेची मागणी पण आहे आणि इशारा पण आहे. मी एक शेतकरी आहे, सावळाराम बाजीराव डांगे. सध्या माझ्याकडे आहे ना जवळजवळ 100-1 लिटर दूध आहे, परंतु कोणत्याच प्रकारचा भाव नसल्यामुळं दुधाला 20-22 रुपये भाव असल्यामुळं आम्हाला परवडत नाही. खाद्याचं पोतं जवळजवळ 1800-1850 रुपयाला आहे आणि दूध आहे ना 22 रुपये. पाण्याची बाटली 20 रुपये आणि 25 रुपयाला मिळते. दुधाला कोणत्याही प्रकारचा भाव नाही. त्याप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांना दुधाला हमी भाव द्यावा आणि 5 रुपये ते अनुदान आहे ते सुद्धा लवकरात लवकर द्यावं. आम्हाला लाडकी बहीण नको, लाडका भाऊ नको, लाडकी भाऊजाई नको, लाडका मेवणा नको, कोणत्याच प्रकारच्या योजना नको. फक्त आमच्या मालाला भाव द्या, हीच आमची अपेक्षा आहे. भाव दिल्यावर आमच्या कोणत्याही प्रकारची सबसिडी आम्हाला नको, तुमचं कोणत्याही प्रकारचं आम्हाला कर्जमाफीसुद्धा नको, परंतु ना दुधाला आणि सगळ्या मालाला आमचा भाव द्यावा, हीच आमची विनंती आहे. ही सद्बुद्धी या सरकारला ईश्वरानं द्यावं हीच विनंती करतो आणि थांबतो. आज राज्य शासन हे महायुतीचं असून आणि भलती महागाई वाढून गेलेली आहे. महागाई आम्हाला या दूध आंदोलनानिमित्त मी सांगतो, दुधाच्या या खात्याच्या पोतेचे भाव 2800 रुपयावर गेले आणि आम्हाला पाणी आज 20 रुपये ओपवताना आम्हाला दूध 22 ते 23 रुपये दूध भावानं ओपावं लागतं. तर आम्हाला या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा आपले राधाकृष्ण विखे साहेब हे दूध विकास मंत्री आहे, त्यांचा आम्हाला काही उपयोग होऊ न राहिला आणि काही भाव मिळून राहिला. आज 5 रुपयाचं अनुदान सुद्धा आम्हाला मिळेल नाही. आज आम्ही इकत सारे घालून कोणत्याही प्रकारचा दुधाला भाव नाही आणि कांद्याला सुद्धा भाव नाही. आज आम्ही याच्या आत्महत्या करायच्या तयारीत आहे. तेव्हा राज्य शासनानं या राधाकृष्ण विखेंना मंत्र्याला सांगून आम्हाला दुधाला कमीत कमी 40 रुपये भाव द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. शासन आमचा आम्हाला लाडकी बहीण, लाडका भाऊ ह्यो नको आम्हाला. आम्हाला हमी भाव पाहिजे, दुधाला भाव पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे आणि नसला येतं या राधाकृष्ण विखे यांनी राजीनामा द्यावा दूध विकास मंत्र्याचा आणि दुसरा मंत्री नेमून आम्हाला भाव द्यावा अशी मी विनंती करतो. हा, शिर्डी मतदारसंघामधल्या दूधवाल्याच्या यातून तीव्र भावना आहे. आम्हाला 40 रुपये भाव मिळाला पाहिजे. नाव राऊसाहेब बाबूराव जपे.